पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा जीवा लागली तळमळ व्यथा शिडले माझे मन हे बोलणं श्रीमंत तुकोबारांचं मनावर बस आहे तेच तुकोबाराया आता तरी उभे हर्षी आयुष्याची राख रांगोळी करून घेऊ नका कोणाला सांगताय तो जीवाला उपदेश नव्हे नव्हे आजच्या अभंगामध्ये श्रीमंत तुकोबाराया संतांची उदारता व्यक्त करतायत किती संत उदार आहेत याचं एकमेव कारण असं आहे त्याने पारमार्थिक दुकान घातलंय तिथे उदारताच हवी आहे तिथे उदारता नको विठ्ठल इथे द्वैत नाही हा आमचा तो तुमचा इथे चालत नाही कोणापुढे हो संतांपुढे कारण संत उदार आहेत एकमेव कारण त्यांचं भांडारच भरलेलं आहे अनंत अनंत माग त्यासी पुरे इच्छा आहे पर्यंत घ्या इच्छा आहे पर्यंत महाराज याचं एकमेव कारण काय हो कारण श्रीमंत तुकोबाराय सांगतात हे आमचं देहरूपी जे पोत आहे ते जीवाने भरलेलं नाही कोण्या एका सिद्धाने भरलेलं नाही साक्षात पांडुरंगाने भरले कार्यक्रमाचा परिहार सप्ताहातील तिसरा दिवस आहे या भिवंडी तालुक्यात सरवली गावामध्ये प्रथमच येण्याचा योगायोग आदरणीय ज्ञानेश्वर महाराज चौधरी असतील आणि तिथं सत्पुरुष मंडळी असतील मस्तक हे पायावरील या वारकरी संतांच्या वेळेगिरी बाबा असतील तुम्ही देखील कालकरी बंधू असतील कुणीजन गायक आमचे गोरख महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय ही थोरकर महाराज मंडळी विशेष उपस्थिती म्हणजे आमचं पनवेल खालापूरचं वैभव म्हणजे आमचे सोमनाथ दादा आमच्या बंधू राजांच्याकडून फार त्यांचा जिव्हाळा आहे असो उत्तम असे साऊंड सिस्टम आहे मस्तक हे पायावरील या वारकरी संतांच्या नियमाने सर्वांचं दर्शन सेवेला प्रारंभ
खातला दुकान इतिहालिया सिदान संत उदार उदार भरले अनंत भांडार. श्रीमंत तुकोबाई म्हणतायत आम्ही दुकान घातलेलं आहे. आता दुकान आपणही घालतो अथवा आपणही मानतो, परंतु व्यवहारातील दुकान हे वेगळं आहे आणि पारमार्थातील दुकान हे वेगळं आहे. माणसं फार फार तर पंचक्रोशीतील येतील, हो, तालुक्यातून येणार नाही, जिल्ह्यातून येणार नाही. मात्र पारमार्थिक जर दुकान घातलं तर जिल्हे सोडावं, पूर्ण महाराष्ट्र सोडावं, भारतातून सुद्धा येतील. व्यवहारिक दुकान मी तुम्हाला सांगत नाही, कारण तो काम क्रोध आधी विकाराने बांधलेला दुकान तो कशा करता सांगू. परंतु संत मंडळीने दुकान घातलं आहे. घातला शब्द प्रामुख्याने समोर येत असते वेळी घातला या शब्दाचा अर्थ असा आहे मांडणे. आम्ही दुकान घातलं आहे. आता पारमार्थिक दुकानामध्ये पारमार्थिक दुकानातील अपेक्षा काय, किंबहुना कोण पारमार्थिक दुकान घालू इच्छितो, किंबहुना कोण परमार्थातील दुकान मांडू शकतो, याचे कारण माणसं आपल्यापुढे मांडायची. विठ्ठल प्रथमतः त्या दुकानदाराकडे वेदनिष्ठा पाहिजे. विधावर पूर्णपणे त्याची निष्ठा पाहिजे, म्हणजे वेदनिष्ठा पाहिजे, विशेष भक्तिनिष्ठा पाहिजे परमार्थातील दुकानदाराकडे. नंबर 3 आचरण निष्ठता फार महत्वाची आहे. आचरण निष्ठता पाहिजे. नंबर 4 तिथे ज्ञान निष्ठा पाहिजे. हे 4 गुण ज्याच्याकडे आहेत त्याने परमार्थिक दुकान घातले, किंबहुना परमार्थिक दुकान घालण्याकरिता हे 4 गुण आत्मसात केले पाहिजे. वेदनिष्ठा का पाहिजे, कारण आपण दुकान जर घातलं आहे तर आपली धर्मावर ग्रंथावर महाराज विश्वास जर नसेल तर उपयोगाचं काय. मी बोलून गेलो वेदनिष्ठा पाहिजे, धर्मनिष्ठा पाहिजे, आचरण निष्ठता फार महत्वाची आहे, ज्ञाननिष्ठा पाहिजे. हे दुकानदाराकडे नसतील तर त्याला परमार्थिक दुकान घालता येणार नाही. श्रीमंत माऊली महाराष्ट्रात ज्ञानोबरायांनी दुकान घातलंय. वेदनिष्ठा किती माऊली महाराष्ट्रात ज्ञानोबरायांची. महाराज प्रसंग सर्वांना माहिती आहे. कोणाच्या मुखातून वेद गायला हो, जो निर्भाग्य प्राणी आहे, ज्याला कुठेही फिरवता येत नाही. नवे नवे सर्व प्राण्यावर पैसे कमावले जातात, मात्र भेड्यावर पैसे कमावले जात नाही. नाहीतर सर्कसीमध्ये त्याची पहिली भरती झाली असती. विठ्ठल धर्मबलांची वेदनिष्ठा असेल, त्याच्या मुखाविंदातून वेद त्यांनी वळवून ज्याला पारमार्थिक दुकान घालायचंय या गोष्टी त्याच्याकडे पाहिजे. वेदनिष्ठा तुका सहज पुढे वाणी, तिथे वेदांत आहे आणि सहज नवे नवे किंबहुना श्रीमंत तुकोबारायांचा अभंग आपल्याला पोहोचत आहे. वेदांचा तो अर्थ तिथे वेदनिष्ठा जर नसेल तर दुकान घालता येत नाही. विठ्ठल धर्मनिष्ठा जर आपल्याकडे असेल तरच आपण पुढे काहीतरी धुरा आपण सांभाळू शकतो. धर्मनिष्ठा आपल्याजवळ नसेल तर इतरांची काही. आता माझा प्रश्न असा आहे, धर्म कोणाला कळालाय किंवा धर्म कोणाला कळत नाही हेही बघा. तर रामायणामध्ये सुंदर श्लोक आहे. तसे धर्म ज्ञानती धृतराष्ट्र निमदता मत्त प्रमत्त उन्मत्त शांत क्रोध भूषितः वर मानस्य लुब्धस्य गीतः कामी चिते दश. या 10 लोकांना कधीच धर्म कळत नाही. विठ्ठल
शून्याच्या मध्ये न मानित वेड्या माणसाला धर्म कळत नाही. महत्वाचा मुद्दा, व्यसनाधीन माणसाला धर्म कळत नाही. नशीब एवढेच, मंदिर दिसलं की बिडी मागे होता. महाराज मला सांगा, असं कधी पाहिले का वारकरी आहे त्याने बिडी पिली? असं कधी पाहिले तुम्ही? आजपर्यंत आम्ही पाहिले नाही. कोण वारकरी आहे त्याने सिगारेट ओढला असं कधी झाले का? अजिबातच नाही. कारण श्रीमंत तुकोबारांच्या गाथांचा पूर्णपणे विश्वास आहे. आम्ही त्यांचे पाईक आहोत. आम्ही कालिमा फसायला इथे आलेलो नाही. तंबाखू ओढून काढील बुडेल घर, या गोष्टी जर आपणालाच कळत नसतील तर आपला पारमार्थिक दुकान घालण्याचा अधिकारच नाही. त्याच्यामुळे नेमकं काय? त्याच्यामुळे कॅन्सर, कर्करोग, अनेक 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 रोग जडले जात आहेत. मग किंबहुना वयोवृद्ध माणसं असतील आणि जर मुलांनी त्यांची सेवा व्यवस्थित केली नसेल, किंबहुना मुलं सेवा जर करत नसतील तर दोष कोणाला? बोलत चला. मी जरी नव्याने इकडे आलो तरी कीर्तन परंपरा ही जुन्याचीच आहे, असं काही नाही. महाराज, दोष तुम्ही कोणाला द्याल? फक्त आणि फक्त मुलांना द्याल. कारण त्याचं असं आहे, लोक म्हणतील पोरं लक्ष देत नाही. आम्ही तुम्हाला सांगितले का व्यसन करायला? महाराज, हा महत्वाचा मुद्दा आहे. वडीलधाऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्हीच व्यसन करू नका. लहान पोरं व्यसन करतील कशी? घरामध्ये तुम्हीच पोरांना जर सांगताय बिडी घेऊन ये, सिगारेटचं पाकिट घेऊन ये, पोरं अर्ध्या रस्त्याला आल्यानंतर काय करते मला सांगताय? एक कारण मी माणसं जर आपण शोधल्या तर आपल्यासारखं वैभवात सुखाने संसार जगणारी मला वाटत नाही दुसरी माणसं कोणी असतील. खर्चाची कधी यादी पाहिजे? 5 लाख, 6 लाख, 7 लाख, 10 लाख हे पैसे आणायचे कुठून? बरं, आम्ही जर सेवा तुमची केली नाही, उसने पासने पैसे घेऊन जर आम्ही तुम्हाला बरं केलं नाही तर जग दमली पेटवेल. मोठ्या गाड्या घेऊन जातोस, मोठ्या गाड्या घेऊन पळतोस, अरे बापाकडे बघ. महाराज, याचा कदाचित तुम्हाला वाईट वाटेल, पण माझ्या पुढे चांगलं विषय आला म्हणून सांगून पुढे चालेल. अरे, स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, ज्या वेळेस आई वडिलांना अक्कल येते त्यावेळेस मुलांची अक्कल गेलेली असते, आणि मुलांना अक्कल येते त्यावेळेस आई वडिलांची अक्कल गेलेली असते. पटो अथवा न पटो तुम्हाला सिद्ध करून देतो. बाळ्या, ऐक जरा. अरे, आपलं वैभव संपन्न हे आपलं जीवन आहे. ओळख, मर्यादा, धर्माचं आचरण करणारा हे आपला वर्ग आहे. बाळ्या, बापासून तुझ्या मस्तक पायावर ठेवतो, परंतु असं वाईट वर्तन करून कर्म धर्म संयोग असं होतंय. बाळ्या, चांगल्या दिशेला जातो, प्रापंचिक मध्ये परिवर्तन करतोय. कर्म धर्म संयोग असा आहे. आई वडील म्हातारे होत आहेत, आणि म्हातारे झाल्यानंतर आता इकडे पद्धत आहे की नाही मला माहिती नाही, सुनांच्या बरोबर भांडण्याची पद्धत आहे का इकडे? आहे? त्या म्हणतात अजिबात नाही. विठ्ठल आणि मग यांचं भांडण सुरू होतंय. असं नाही, तसं नाही, तसं नाही, असं नाही. हळूहळू तेच भांडण जरा जोरात सुरू होतंय. आणि मग मात्र बाळ्याची तर पायाच्या मस्तकात जाते आणि बाबांच्या पुढे नतमस्तक होतो. बाबा, आई जरा ऐका, आपल्याला महिन्याला जर 25,000 लागत असतील तर 50,000 रुपये देतो, परंतु हे इथेच वाचा. वाक्य काय चुकीचं आहे विवेकानंदांचं? काय? ज्या वेळेस आई वडिलांना अक्कल असते त्यावेळेस मुलांची अक्कल गेलेली असते, मुलांना अक्कल येते त्यावेळेस आई वडिलांची अक्कल गेलेली असते. म्हणून सर्वस्व करून मी जरूर तुम्हाला विनंती करेन, आपण धर्मनिष्ठ वागण्याचा जरूर प्रयत्न करायचा.
पारमार्थिक दुकान आपल्याला घालता येणार नाही. आचरण पाहिजे. आमचे सद्गुरू श्री गुरु वामन बाबा मोहकर, तुम्हाला माहिती असेल दादा, वामन बाबा मोहकर होऊन गेले. त्यांनी वाक्य सांगितलं होतं आम्हाला, पुराणो जरा ऐका, आचरण योग्य असेल, आचरण योग्य असेल तर समाज जोड्यासहित लोक टिकेल. आचरण जर बिघडलं तर तो समाज, पुढचं माहिती आहे भेटलं. ज्यांनी परमार्थिक दुकान घातलंय त्याच्याकडे वेदनिष्ठा पाहिजे, धर्मनिष्ठा पाहिजे, त्याला म्हणतो आपण आचारसंहिता. महाराज तिसरी गोष्ट आचरण निष्ठता पाहिजे. आचरण निष्ठता तुम्हाला एक उदाहरण देतो रामायणातील. माझ्या सीतामाईंच्या दागिने इथे समोर आहेत. लक्ष्मण भैयाला विचार की सीतामाईंच्या दागिने ओळखून तुम्ही घ्या, बाजूला सारा ते. त्यावेळेस लक्ष्मण भैया म्हणताय, नाम त्यांना मी कळले, नाम त्यांना मी कुंडले, नुपुरे तो भिजानामी तत्वविना. काय मी फक्त पायातील पैंजण सीतामाईंचे ओळखतो, याला म्हणताय तिराचा आणि वहिनीचं नातं. आचरण निष्ठा सांगूनच जाईल. पुढे सांगतो मी भावाभावाचं नातं काय असं सांगून मला. ज्या वेळेस प्रभूंना लक्ष्मण भैया म्हणतायत, न जाणो हा भारताचा कपटी डाव असेल, आपण त्या रोज वनवास न जाणो हा गादीवर बसणार. एक विनंती अर्ज केलं, मी भारताचा वध करू का? त्यावेळेस प्रभू म्हणतायत, लखन आपने तो भरत जी को पहचाना नहीं. भरत जी कौन है मालूम नहीं? जब भरत जी को सब कुछ दे रहा था, सब कुछ दे रहा था, कभी भरत जी बोले, प्रभु अर्थ न धर्म काम रुचि गति न चुमनी काल, जन्म जन्म रति राम पद यही वरदान दान, इसे कहते हैं भरत. दादा मला धर्म अर्थ काम मोक्ष यापैकी काहीच नको आहे. मला फक्त काय पाहिजे दादा? काय पाहिजे मला? फक्त आणि फक्त तुमची चरण सेवाच पाहिजे. याला म्हणतात घरातील आचरण निष्ठता. आज सुद्धा आम्ही लहान भावाने मोठ्या भावाचं दर्शन घेणे, त्याचे आचार विचार हे आपण आत्मसात करणे हे योग्यच आहे. फक्त तो लबाड नसा. प्रामुख्याने सांगतो. मग काय, लहान भावाला जेवढं फसवेल तेवढा त्याला आनंद. परंतु मी असं विधान तुमच्या समोर ठेवेल, ज्यांनी ज्यांनी भावाला फसवलं असेल त्यांनी इथे येऊन सांगावं की मी सुखी आहे. कदापि चालत नाही, कदापि चालत नाही. या गोष्टी शास्त्राला मान्यच नाही. दुकानदाराकडे आपण पाहिलेल्या गोष्टी काय, वेदनिष्ठा, धर्मनिष्ठा, आचरणनिष्ठा आणि महत्वाची गोष्ट आहे दुकानदाराकडे दृष्टी महत्वाची लागते. कोणी गिराक येईल त्याच्याकडे दृष्टी पाहते वेळी तिथे समदृष्टीची अपेक्षा असते. कारण तिथे स्वैरवर्तन चालणार नाही. ज्यांनी दुकान घातलंय त्याला स्वैरवर्तन करता येणार नाही. महाराज या गोष्टी तर प्रामुख्याने लक्षात घेऊया आपण. आचरण निष्ठेला फार महत्व आहे. ज्यांनी आचरण सांभाळलं त्यांनी नजर सांभाळली. महाराज एक वाक्य असं आहे, ज्याची नजर शुद्ध त्याचाच परमार्थ शुद्ध.
आचरण निष्ठता पाहिजे. दूरदृष्टी ज्याला म्हणतो ती आपल्याकडे पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या धर्मराजाकडे दृष्टीचे काही भाग पडले जातात. मग चर्मदृष्टी वेगळी आहे, तत्वदृष्टी वेगळी आहे आणि समदृष्टी वेगळी आहे. चर्मदृष्टी तिलाच म्हणतो आपण हा काळा हा गोरा वेड्यासारखं. आणि काही गाणी याच्या अगोदर वाचून गेली जो तो म्हणतो प्रमाण देऊ नका. किती वाईट किती घात आहे हा समाजावर. काही लक्षात येत नाही समाजाच्या या गोष्टी, परंतु अशी गाणी सुद्धा आपण बंद केली पाहिजे. गोविंदा आला रे आला, तो कसा आलाय पुढचं बोलू नका. या फार गोष्टी आपल्याला मार्मिकतेकडे आपण जात नाही. अगदी त्या स्वराच्या नादातच बोलणं आपणही वेड्यासारखे नसतो. असं गाणी कुठे असते का मला सांगा ना. या किती म्हणजे घातक रूढी आलेल्या आहेत. महाराज चर्मदृष्टीकडे पाहत जाऊ नका. हा काळा हा गोरा असं चुकीचं आहे. चर्मदृष्टीकडे पाहून काय फरक पडणार. चर्मदृष्टीकडे पाहण्यापेक्षा आपण समदृष्टीकडे पाहता आलं पाहिजे, तत्वदृष्टीकडे पाहता आलं पाहिजे. जे समाच्या डोळे लाविते, जे इंद्रिय डोळे लाविते, त्याची साथ हे प्रचिती पुढे द्या. चर्मदृष्टीचा परिणाम सांगतो तुम्हाला. चर्मदृष्टीचा परिणाम सांगतो. अगदी अक्षय तृतीयानंतर हापूस आंबे येतात की नाही. मग बाजारात जाऊन कोणी हापूस आंबे आणतात तर कोणी बागेमध्ये त्या बगीच्यामध्ये जातायत. हो, हापूस आंबा एकाने पाहिलं बगीच्यामध्ये. हापूस आंबा एकाने पाहिल्याबरोबर त्याला तिथे समाधान वाटलं. हो, 2-5 मिनिट शांत बसला. फक्त त्याच्या मनात आलं आंबा किती गोड असेल, आंबा किती गोड असेल. कर्म सिद्धांत सांगून पुढे चालतो तुम्हाला. महाराज आंबा पाहिला कोणी हो. डोळ्याने आंबा पाहिला. पायच गेले पुढे. पाय गेले कशासाठी हो. आंबा तोडण्यासाठी म्हणा, खाण्यासाठी म्हणा महाराज. परंतु पायाने आंबा तोडता येत नाही, किंवा पायाने आंबा खाता सुद्धा येत नाही. मग पुढे काय केले. हात गेले पुढे. महाराज हाताने आंबा तोडला आणि खाल्लं कोणी हो. पुढचं सर्वांनाच माहिती आहे. तोंडाने खाल्लं. बरं ज्यांनी खाल्लं त्याला ठेवता आलं नाही. म्हणजे ज्यांनी कमावलं त्याला टिकवता आलं नाही. ते कुठे गेलं हो. पोटात गेलं. महाराज तो बागायतदार आला. कोणीतरी चोर आहे, कोणीतरी आंबा तोडण्यासाठी आलेला आहे. तो नुसता रित्या हाती आलेला नाही तर मग काय. हो, अगदी चांगला बांबू घेऊनच आला. आणि मार दिला मात्र पायाला, मार दिला हाताला, मार दिला डोक्याला. असं कधी ऐकलंय का हो. मार कुठे. ती म्हणते माई मला का मारते, मी तर आंबा पाहिला सुद्धा. ज्या डोळ्याने पाहिलं ना त्या डोळ्यातून अश्रू आले महाराज. हाच कर्म सिद्धांत आहे. म्हणून चर्मदृष्टीकडे जास्त बघायचं नाही, चर्मदृष्टीकडे जास्त बोलायचं नाही महाराज. किंबहुना आपण तत्व सिद्धांताकडे अथवा तत्वदृष्टीकडे आपण गेलो पाहिजे. या उपाधी माझी चैतन्य